बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम करण्याचे आवाहन करण्यात आले। प्रतापराव जाधव यांनी चिखली इथं आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पक्ष बळकटीकरणासाठी गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हा मंत्र अंगीकारण्याचं आवाहन केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं शिवसेनेचा भव्य मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या कार्यक्रमात प्रतापराव जाधव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला। त्यांनी सांगितलं की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या सर्कल आणि प्रभागात पक्षाची ताकद वाढवावी, तसंच गाव तिथं शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं आवाहन केलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील पदाधिकारी आणि सदस्य शिवसेनेत दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलं। तर नव्यानं प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवून त्यांची ताकद संघटन वाढीसाठी वापरण्याचंही त्यांनी आवाहन केलं। या मेळाव्यात संजय गायकवाड, संजय सोनार, संजय रायमुलकर, ओमसिंग राजपूत, संतोष डिवरे, ऋषिकेश जाधव, कुणाल गायकवाड, शिवाजी देशमुख, भास्करराव मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी विविध पक्षातील जवळपास 450 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। तुम्हाला मी सांगतो, आत्मविश्वासाने जर आपण पुढे गेलो ती निवडणूक आपण जिंकल्याशिवाय राहतो। आत्मविश्वास मजबूत होतो आणि फक्त आपल्याला आता जिल्हा परिषद पंचायत समितीवरच लक्ष ठेवायचं नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती आता आपण जिंकूच, पण माझी सगळ्यांना विनंती आहे की जरा सहकाराकडे पण ध्यान द्या। आपल्या गावातल्या ग्रामसेवा सोसायटीकडे सुद्धा लक्ष द्या। ग्रामसेवा सोसायटीत भी खूप ताकद आहे, तिच्यात पैसे नाही, पण मोठमोठे पद जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची पहिली पायरी ही ग्रामसेवा सोसायटी। ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी हा भगवा ध्वज आपल्या खांद्यावर दिला। हा भगवा साधा सुद्धा नाहीये। हा भगवा ध्वज प्रभू रामचंद्राने हाच भगवा ध्वज घेऊन रावणांचा राक्षसांचा वध केला। पुढच्या काळामध्ये महाभारतामध्ये अर्जुनाने आपल्या रथावर हा भगवा लावला, ज्याच्यावर साक्षात बजरंग बली विराजमान होते।